अरे शितू, काय झालं तुला? कुणी मारले तुला? कुणी नाही बाबा मारलं, गाडी पडली म्हणून लागले. तुला लय वेळेस सांगते, तू मेन रोडवर गाडी घेऊन जात जाऊ नको म्हणून. कस काय पडलास? आता एका नाही होय ढगेचा, त्याची गाडी माझ्या गाडी पुढे होती. आधी गण तो सरळ चलत होता, पण ते अचानकच वळाला. इंडिकेटर दिलं नाही, काय नाही. मग काय धडकली त्याला गाडी, पडलो जोरात. त्याच्याकडे बघू आपण, पण तू अगोदर दवाखान्यात चल बरं. नाही नाही नाही, दवाखान्यात नाही, काय नाही. आधी त्याच्या घरी जाऊ, त्याच्याकडून दवाखान्याचा खर्च घेऊ आणि मग दवाखान्यात जाऊ. तिथे त्यांनी माझं ऐकलं नाही. मग चल. ते एवढा मोठा घोडा झाला आणि त्याला इंडिकेटर द्यायचं कळालं नाही होय? बघ की, त्याने इंडिकेटर दिला असता तर ऍक्सिडेंटच नसता झाला. होय रे कास, हो माहित नाही होय काय तर? गाड्या चालवा येत नाही तर कशाला चालवित असतात तुम्ही? बघ बरं त्याला किती लागलंय तर. हो ताई, माझी काय चूक नाही. तो मागून येऊन धडकलाय माझ्या गाडीला. मी माझ्या साईडनं चालू लागलो, डाव्या साईडनं. मागून येऊन धडकलोय, पण तू अचानक वळाला म्हणून धडकलोय ना. तो इंडिकेटर दिलतस का? एवढी साधी गोष्ट कळत नाही कर तुला? वळताना इंडिकेटर द्यायचं हे लहान लेकराला बी कळतंय. ड्रायव्हिंगचे रूल कळत नाहीत, काय नाही. वर तोंड करायचं आणि गाड्या घेऊन निघायचं. ह्याला इंडिकेटर लावायचं कळू नाही? अहो काय लावलंय तुम्ही इंडिकेटर? ही गाडी होती माझ्याकडे, ही. एकदम इन्होंने वक्त बदल दिया अरे मग असू दे ना कोणची बी गाडी, पण वाहतुकीचे काही नियम असतात का नाही? हा जज्बा